नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळेजण. तर आजची आपली रेसिपी आहे मस्त ड्रायफ्रूट चिक्की. तर ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि चिक्की ही बनवायला खूप सोपी आहे आणि आता थंडीच्या दिवसामध्ये जे असे गरम पदार्थ शरीरासाठी आपले चांगले असतात. तर चला सुरू करूया. तर इथे बघा मी 1 वाटी मिक्स ड्रायफ्रूट्स घेतले, म्हणजे काजू, बदाम आणि पिस्ता घेतला आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या आवडीचं कुठलं ड्रायफ्रूट्स टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता 1 वाटी साखर घेतली, 1 चमचाभर तूप घेतले. जास्त काही साहित्य लागत नाही, एवढंच साहित्य लागतं आणि एकदम पटकन बनवून होते. तर इथे पॅनमध्ये मी 1 चमचाभर तुपामध्ये थोडेसे मी असे ड्रायफ्रूट्स तसे थोडेसे परतून घेणार आहे 1 मिनिटभरासाठी, जेणेकरून जी टेस्ट आहे ती अजून छान लागते. आता हे सगळं काढून घेऊया. आता जे पॅनला जे छोटे तुकडे दिसतात का नाही, ते सगळं क्लीन करून घ्यायचं आहे आपल्याला. नाहीतर काय होतं की जेव्हा आपण पाक बनवतो ना, तर ती करपून जातं लगेच. त्यासाठी पूर्ण पॅन आधी क्लीन करून घ्यायचं आणि मगच आपल्याला साखर त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर साखर मी टाकून घेतलेली आहे. आता ही कमी गॅसवरती आपल्याला साखर पूर्ण मेल्ट म्हणजे करून घ्यायची आहे. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही. कमी गॅसवरती पूर्ण साखर जी आहे ती विरघळून घ्यायची आहे. हे बघा, हलवत हलवत आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे. आणि साखर विरघळण्यासाठी फार काही वेळ लागत नाही, पटकन विरघळते. तर बघू शकता साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे. आता जे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि गॅस बंद करायचा. लगेच साखर पूर्ण मेल्ट झाली की गॅस लगेच बंद करून घ्यायचा. नाहीतर काय होतं की पुढे जर गेलं तर जो पाक आहे तो एकदम कसा करपट लागतो. त्यासाठी गॅस बंद करायचा. आणि आधीच आपल्याला आता मी सेट होण्यासाठी किचन ओट्यावरच तीच सेट करणार आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आधीच. ज्याच्यावरती तुम्ही सेट करणार आहे ते त्याला आधीच आपण तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ही पुढची जी प्रोसेस आहे ती पटापट आपल्याला करता येईल यासाठी. आता मी आधीच तेल लावून ठेवलं होतं बेलण्याला आणि खालच्या ज्या ओटा आहे त्याला तेल लावून घेतलं होतं. आता हे सगळं मिश्रण आपण याच्यावरती टाकून घेऊया आणि पटापट करायचं सगळं. आता चमच्यानेच आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे, गरम आहे तोपर्यंतच. नाहीतर पाक आपला म्हणजे असं लगेच घट्ट म्हणजे कडक व्हायला लागतं. यासाठी हे बघा, असं सरकवत सरकवत आपल्याला जितकी तुम्हाला चिक्की पातळ करायची आहे तितकी तुम्ही करू शकता. पटकन पटापट पटापट सगळे जे आहे ते करायचं आहे. आणि आता वरून थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे आपली पातळ अशी चिक्की तयार होते. आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याचे कट्स करून घ्यायचे आहेत. आता मी इथे कट लावले नव्हते कारण की माझ्याकडे मोठा चाकू सुरी नव्हती. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कट लावून घेऊ शकता, नाहीतर मग असं हाताने सुद्धा ते तुटू शकतं. तर बघू शकता, तुम्हाला आवाज येत असेल की म्हणजे असे कुरकुरीत झालेली आहे चिक्की आपली. हे बघा, तयार आहे आणि एकदम पातळ अशी रेडी आहे चिक्की. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलचं अजून तर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ही एकदा चिक्कीची ड्रायफ्रूट चिक्की एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे. भेटूया आणखी एका अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.